शिल्लक राहतात 27,000. रोज एक जरी बॉटल विकली मी, घरी बसली एक जरी बॉटल विकली तरी मला 27,000 रुपये इन्कम जनरेट होतो. कोणता? रिटेल इन्कम. हा इन्कम कोणता आहे? रिटेल इन्कम. बरोबर आहे. रिटेल इन्कम म्हणजे जोपर्यंत तुमचे हातपाय चालणार तोपर्यंत तुम्हाला तो इन्कम येणार आहे. बरं, अजून ह्याच्यापेक्षा सोपी भाषा सांगतो तुम्हाला. एखादा मारवाडी कपड्याचं दुकान असेल किंवा किराणा मालाचं दुकान आहे, ज्यावेळेस त्याचं शटर ओपन केलं त्यावेळेस त्याचं इन्कम येणार आहे. शटर बंद केलं येणार आहे का? एखाद्याचं हॉटेल आहे, शटर ओपन केलं तर त्याचं इन्कम जनरेट होणार, बंद केलं येणार आहे का? नाही. तो 7 दिवस फॅमिलीसोबत फिरायला गेला, त्याचं इन्कम येणार आहे का? मारवाडी कुठं राजस्थानला गेला घरातल्या लग्नाला, 10 दिवस महिनाभर शटर बंद करून दुकान बंद करून त्याचं इन्कम येणार आहे का? नाही. एखादा गाडीवाला ओला उबेरवाला त्यांनी घरातून गाडी काढल्याच्या नंतर त्याचं इन्कम चालू होणार आहे. गाडी घरी थांबवली, इन्कम बंद. त्या टाईपच्या इन्कमला म्हणतात रिटेल इन्कम. शक्यतो आपल्या भारतामध्ये 90% इन्कम तसेच आहेत रिटेलमध्ये. हॉटेलचा बिझनेस म्हणा, आपला दुकानाचा बिझनेस म्हणा, किराणा माल, कपड्याचे वगैरे हे जी दुकान आहेत ना, ते सगळे जे इन्कम आहेत ना ते रिटेलिंगमध्ये मोडले जातात. तर हा इन्कम बघून मी कंपनीत आलो नाही. मला पॅसिव्ह इन्कम पाहिजे होता. मी घरी झोपून जरी राहिलो, उद्या मी नसलो तरी माझ्या फॅमिलीला इन्कम भेटला पाहिजे. मी 7 दिवस माझ्या फॅमिलीसोबत फिरायला गेलो तरी मला इन्कम भेटला पाहिजे. मी आजारी पडलो तरी माझ्या फॅमिलीला इन्कम भेटलाच पाहिजे. त्याला कोणता इन्कम म्हणतात? पॅसिव्ह इन्कम. आता तो इन्कम कोणता आहे ते सांगतो तुम्हाला. मॅचिंग बोनस इन्कम. आता मॅचिंग बोनस इन्कम तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता आपला सगळा बिझनेस SP मध्ये काउंट होतो. SP म्हणजे काय? सेल्स पॉईंट. आता हे SP म्हणजे काय? सेल्स पॉईंट. हे सेल्स पॉईंट काय आहे? जशी प्रत्येक देशाची करन्सी वेगवेगळी आहे. अमेरिकेची करन्सी काय? डॉलर आहे. दुबईची काय? दिरहम आहे. थायलंडची काय? बात आहे. इंडियाची काय? रुपया. जशी ह्या प्रत्येक देशाची करन्सी वेगवेगळी आहे ना, तशीच ह्याची पण एक करन्सी आहे, ह्याची एक परिभाषा आहे, ती म्हणजे SP म्हणजे काय? सेल्स पॉईंट. आता कंपनी काय करते? आपल्याला 2 साईड देते, ऑर्गनायझेशन 1 आणि ऑर्गनायझेशन 2. बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये एक SP मॅच झाल्याच्या नंतर तुम्हाला किती रुपये मिळतात? 2 रुपये मिळतात. ऑर्गनायझेशन 1ला 1 SP आणि ऑर्गनायझेशन 2ला 1 SP. हे मॅच झाले तर तुम्हाला किती मिळतात? 2 रुपये. 2 SP मॅच झाल्याच्या नंतर किती मिळणार? 4 रुपये. 10 SP मॅच झाल्याच्या नंतर किती मिळणार? 20 रुपये. 100 SP मॅच झाल्याच्या नंतर किती मिळणार? 200. तुमच्या अकाउंटमध्ये सिस्टीमनुसार पेमेंट जनरेट होण्यासाठी, तुमचं पॅसिव्ह चालू होण्यासाठी तुम्हाला 225 SP मॅच करावे लागतात. त्यावेळेस तुम्हाला मिळतात 450 रुपये. बरोबर आहे. आता 225 SP मिळवायचे कसे ते तुम्हाला सांगतो. आपल्याला मिळणार कसे? कुठून मिळणार? एखादा व्यक्ती आजारी आहे, त्यांना मी 6 बॉटलचा कोर्स दिला. समजा सरांना मूळ व्याधाचा त्रास आहे, मी सरांना काय केलं? 6 बॉटलचा एक कोर्स दिला. 6 बॉटलचा कोर्स मला कितीला मिळणार? 6,600ला. आता 6,192ला पूर्ण कोर्स मिळतो आपल्याला. समोरच्याला आपण 7,000ला किंवा त्या हिशोबाने कुरिअर चार्जेस वगैरे ॲड करून विकतो. मला 6,600ला भेटला कोर्स, मी 7,000ला विकला सरांना. त्याच्यात पण मला रिटेलिंग मिळतं पॅसिव्हमध्ये पण. कधी 6 बॉटलचा कोर्स दिला तर मला SP किती मिळणार? याचे 6 बॉटलच्या कोर्सचे 225. किती मिळणार? 225 SP. मला 6 बॉटलचा पूर्ण कोर्स, पूर्ण कॉम्बो पॅक 3 महिन्यासाठी समोरच्याला दिला तर मला 225 SP मिळतात. बरोबर. आता समजा इथं लावलं माझा ID, माझा नाही सरांचा लावतो. सर तुमचं नाव काय आहे? सनी सर. बरोबर. सरांनी काय केलं? माझ्याकडून 6 बॉटल घेतल्या आणि आजारी पेशंटला दिल्या. सरांचा 1 रुपया अडकला आहे कंपनीत. म्हणजे इन्व्हेस्टमेंट किती आहे? 0. 1ही रुपये इन्व्हेस्टमेंट न करता तुमचा फायदा किती मोठा होणार आहे ते सांगणार तुम्हाला. आता सनी सरांनी काय केलं? माझ्याकडून 6 बॉटल घेतल्या. सरांना काय झालं? 225 SP मिळाल्या. बरोबर आहे. आता सरांनी काय केलं? सेम त्यांनी काय केलं? अजून 2 लोकांना प्रोडक्ट रिकमेंड केलं. कंपनी काय करते? आपल्याला ऑर्गनायझेशन 1 आणि ऑर्गनायझेशन 2 ह्या 2 साईड देते. या 2 साईडने आपलं काम चालतं. तर सनी सरांनी काय केलं? फक्त 2 लोकांना प्रोडक्ट रिकमेंड केलं. आता ती 2 लोक कोणती? एक फासगे सर, बरोबर, आणि एक तुमचं नाव काय मॅडम? मोनिका मॅडम. बरोबर. आता
सनी सरांनी काय केलं, फाजगे सरांना 6 बॉटल रिकमेंड केल्या आणि मोनिका मॅडमला 6 बॉटल रिकमेंड केल्या. तर आता फाजगे सरांना किती SP मिळणार आहेत? 225. मोनिका मॅडमला किती SP मिळणार आहे? 225. ही तर रेशो काय आहे? 225 SP मॅच झाल्याच्या नंतर सनी सरांना किती पेमेंट येणार आहे? 450. समजा पहिल्या आठवड्यात सनी सरांना फक्त 450 पेमेंट आलं, बरोबर आहे. आता त्यांचं काम चालू झालं, ह्यांनी काय 2 लोक त्यांच्या अंडरमध्ये कामाला लावली. आता ह्यांचं काम चालू झालं, कोणाचं? फाजगे सरांचं. सनी सरांना समजा दुसऱ्या आठवड्यामध्ये टाईमच नाही भेटला, ते त्यांच्या फॅमिलीसोबत बिझी होते. पण ह्यांचं काम थांबलं का? फाजगे सरांचं नाही थांबलं. मोनिका मॅडमचं काम थांबलं का? नाही थांबलं. त्यांचं काम प्रामाणिकपणे चालू होतं. आता फाजगे सरांनी काय केलं? सनी सरांनी जे केलं तेच केलं, त्याचं डुप्लिकेशन काय केलं? त्यांनी पण अजून 2 लोकांना प्रोडक्ट रिकमेंड केलं, बरोबर. आणि मोनिका मॅडमनी पण काय केलं? अजून 2 लोकांना प्रोडक्ट रिकमेंड केलं. तर यांना किती SP मिळाले? 225. यांना किती? 225. यांना किती? 225. यांना किती? 225. आता इतर रेशो काय आहे? 225 SP मॅच झाले तर फाजगे सरांना किती मिळाले? 450. मोनिका मॅडमचे 225 SP मॅच झाले तर मोनिका मॅडमला किती मिळणार आहे? 450. मग आता ह्या दोघांना बिझनेसमध्ये कोणी आणले? सनी सरांनी, बरोबर आहे का नाही? मग सनी सरांनी ह्यांना बिझनेसमध्ये आणले, मग त्यांचा फायदा किती होणार? यांचे 450 आणि त्यांचे 450 मिळून टोटल 900 रुपये तुम्हाला मिळणार. समजा दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला 900च मिळाले. आता तिचा फोन आलता नाही, तिला आणायला जायचे, तिला आणायला जायचे. चला किती वाजता? ठीक आहे, 4 वाजता तिचा फोन आलता. ऐकलं? रायात त्या 5 मिनिटं थांबा फक्त. 5 मिनिटं जाणार आहेत ते. आहे मी गडबड असेल तर मग नाही ठीक आहे. आता तुमच्या टीम मध्ये किती लोक झाले? 1 2 3 4 5 6 7, बरोबर. 7 लोक मिळून ऑर्गनायझेशन 1ला 10 ID मारले. आता SP मध्ये थोडा अवघड जाईल, ID मध्ये सांगतो. ID म्हणजे 6 बॉटलचा एक ID, बरोबर. तुमचं ऑर्गनायझेशन 1ला 10 ID मारले आणि ऑर्गनायझेशन 2ला किती मारले? 10 ID मारले. तर तुम्हाला विकली पेमेंट किती येणार? 4,500, बरोबर. हां, आता तुमच्या टीममध्ये टोटल लोक किती आहेत? 10 10 20 आणि 7 27. 27 लोक मिळून या साईडला 20 ID, या साईडला 20 ID मारू शकत नाही का? आरामात मारू शकतात. माझ्या आठवड्याला 100 100 80 ID होतात माझ्या टीमचे. तुमच्या टीमचे 20 ID होऊ शकत नाही का? आठवड्याला आरामात होऊ शकतात. मग तुमचे ऑर्गनायझेशन 1ला 20 ID आणि ऑर्गनायझेशन 2ला 20 ID असे मॅच झाले तर तुम्हाला विकली पेमेंट किती येणार? 9,000, बरोबर. त्याच्यानंतर एक ना एक दिवस असे येतो तुमचे या साईडला 156 ID आणि या साईडला 156 ID पडतात. त्याला म्हणतात कॅपिंग. त्याला तुम्हाला ऑर्गनायझेशन 1ला 35,000 SP आणि ऑर्गनायझेशन 2ला 35,000 SP मिळतात. आता हे 35,000 SP मॅच झाले तर तुम्हाला विकली पेमेंट किती येणार? 70,000, बरोबर. विकली पेमेंट किती? 70. विकली 70, आठवडा 70 म्हणजे महिन्यातून किती आठवडे असतात? 4. मग 4 आठवड्याचे किती येणार पेमेंट तुम्हाला? 2,80,000 आरामात येणार. पण हा पण प्लॅन बघून आलोच नाही या बिझनेसमध्ये. मला 70,000 म्हणजे काहीच वाटले नाही. मला ह्याच्यापेक्षा जास्त पैसा कमवायचा होता लाईफमध्ये. इथं किती मिळणार? इथं कॅपिंग लागते. इथं किती मिळणार आहे? 70. ज्या व्यक्तीने डेडिकेशन देऊन रियाशमध्ये 3-3 वर्ष काम केले ना, 70,000 विकली म्हणजे त्यांच्यासाठी चहा पाण्याचा खर्च आहे. हा प्लॅन मला आवडला नाही. दुसऱ्या डायरेक्ट सेलिंग कंपनीमध्ये पण हा प्लॅन आहे. ह्याच्यापेक्षा चांगला पण प्लॅन असू शकतो. मी ह्या बिझनेसमध्ये येण्याच्या आधी 100 कंपन्या चाळून हा प्लॅन सिलेक्ट केला आहे. तो प्लॅन कोणता? तो सांगतो तुम्हाला. तो 3 नंबरचा प्लॅन आहे, महत्त्वाचा प्लॅन आहे. SBI म्हणजे स्पॉन्सर बोनस इन्कम. इन्कम 50%. आपण त्याला SBI पण म्हणू शकतो. SBI सर मला इथून खाली नाही कळालं, मला परत सांगताल का? कोणतं? इथून ट्रायंगलची विकली इन्कम भेटणार. विकली जर सेल झाला तर इन्कम भेटणार. हो. सेल नाही झाला तर नाही. तसं काय नाही. तुमच्याकडून सेल नाही झाला ना, तुम्ही नाही केलं तरी तुमच्या तुमची खालचे team लोक काम काम केले केले ना, जे टीम काम करते त्याचं ना, तुम्हाला त्याचे येणार. पण पैसे आपल्याला येणार. त्याचं समजा त्यांनी जरी नाही केलं सेल, तरी त्याचा खाली करतात. मग किंवा त्याला- माणसं जोड
गेली ना हे जे आहे ना, तुम्ही नाही गेले तरी सांगू, चालतं. आपण सिंगल लेग पण प्लॅन आहे, तो पण त्याचं सांगतो पण तुम्हाला. ते जो तुम्ही म्हणताय ना, आलं प्रश्न तुमच्या लक्षात, तो सिंगल लेग प्लॅन पण सांगतो तुम्हाला. तुम्ही तुमच्या खाली स्पॉन्सर लावले, 1 लावला, 2 लावले, 3 लावले, 10 लावले, 50 लावले, 100 लावले, 500 लावले, पण 500 माणूस, जो एक माणूस आहे त्यांनी जरी काम केलं किंवा मधल्या 400 नंबरच्या माणसाने जरी काम केलं ना, तरी त्याचा एका माणसाचं पेमेंट पण तुम्हाला जनरेट होणार. म्हणजे तो तुम्ही आपण जेवढे जे पैसे आपल्या खर्च करता, तुम्ही खाली एकाने जरी काम सगळ्यांना केलं, काम एकाने, करत नाही. तरी त्याचं पेमेंट तुम्हाला येणार आहे. आणि तू त्याच्यावर जेवढी पण आहे, तेवढं सगळ्यांना येणार. आलं लक्षात. आला. तर स्पॉन्सर बोनस इन्कम 50% बघू आता आपण. कंपनी ह्याच्यामध्ये काय करते, आपल्याला लेवल 1 ला 50% इन्कम देते आणि लेवल 2 ला 50% इन्कम देते. बरोबर. आता लेवल 1 आणि लेवल 2 काय हे कळणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता इथं काय झालं आहे, सेम स्ट्रक्चर इथं घेऊ आपण. इथं कोण होतं, सनी सर होते. बरोबर. इथं कोण होतं, फासगे सर होते आणि इथं मोनिका मॅडम होत्या. बरोबर. आता फासगे सरांनी काय केलं, पहिल्या आठवड्यात 450 रुपये कमवले. मोनिका मॅडमने काय केलं, त्यांनी पण पहिल्या आठवड्यात 450 रुपये कमवले. बरोबर आहे. आता फासगे सरांना बिझनेसमध्ये कोणी आणले, सनी सरांनी. म्हणजे हे त्यांचे लेवल 1 झाले. बरोबर आहे. त्यांना कंपनी किती इन्कम देते, लेवल 1 ला 50% इन्कम देते. म्हणजे 450 मधून 50% किती येणार, 225. आता सनी सरांना बिझनेसमध्ये कोणी आणले, वैशाली मॅडमने. बरोबर आहे. म्हणजे ह्या त्यांच्या काय झाल्या, लेवल 2. त्यांना कंपनी किती इन्कम देते, 50%. म्हणजे ह्याच्यामधले 50% म्हणजे वैशाली मॅडमला किती येणार, 225. येतंय लक्षात? लक्षात येत नसेल तर मला सांगा तुझा. इथं काय आहे, बोनस. आता आपण एखाद्या कंपनीत कामाला गेलो तर कंपनी आपल्याला बोनस काही देते, दिवाळी, ईद किंवा दसरा वगैरे त्या टायमाला आपल्याला बोनस देते. बरोबर आहे. इथं तुम्हाला दर आठवड्याला बोनस आहे, भरभरून बोनस आहे. तुमची जेवढी इच्छा आहे, जेवढं तुम्ही काम करणार तेवढं बोनस आहे तुम्हाला. इथं तुम्हाला तेवढंच मिळणार. किती, 70च. इथं बोनस कुठे येणार आहे, इथं अनलिमिटेड. तर आता मोनिका मॅडमने काय केलं, सेम 450 रुपये कमवले. मग त्यांच्या लेवल 1 ला कोण आहे, सनी सर. त्यांना किती मिळणार, 50% म्हणजे 225. आणि लेवल 2 ला कोण आहे, वैशाली मॅडम. त्यांना बिझनेसमध्ये आणणार आहे. त्यांना किती इन्कम येतं, 50% म्हणजे 225. बरोबर आहे. आता फासगे सर गेले कॅपिंगला. फासगे सरांनी कमवले किती, 70,000. बरोबर. फासगे सरांनी 70 कमवले. त्याच्यानंतर त्यांच्या लेवल 1 ला कोण आहे, फासगे सरांच्या, सनी सर. लेवल 1 ला किती इन्कम आहे, 50%. 50% म्हणजे किती येणार, 35,000. बरोबर. लेवल 2 ला कोण आहे, वैशाली मॅडम. मग वैशाली मॅडमला लेवल 2 ला किती इन्कम देते कंपनी, 50% म्हणजे 35,000. बरोबर. येते का? आता सेम मोनिका मॅडमने कमवले किती, 70,000. त्या गेल्या कॅपिंगला, त्यांनी कमवले 70,000. मग त्यांच्या लेवल 1 ला कोण आहे, सनी सर. त्यांना 50% म्हणजे किती येणार, 35,000. त्याच्यानंतर लेवल 2 ला कोण आहे, वैशाली मॅडम. त्यांना 50% म्हणजे किती, 35,000. तुम्हाला हे तर येणारच आहे. 70 प्लस हा काय आहे, बोनस. म्हणजे 70 प्लस 35,000 तुम्हाला एका व्यक्तीकडून येणार आहे. मी फक्त 2च व्यक्तीचा बिझनेस सांगतोय तुम्हाला. ह्यांच्यासारखे अनलिमिटेड व्यक्ती लावू शकता तुम्ही, मोनिका मॅडम सारखे. आणि कॅपिंगला जाऊ शकत नाही. 156 आयडी आज ना उद्या होतातच. वर्षाने होत्या ना, 6 महिन्याने, 8 महिन्याने, वर्षाने कधी पण होतं, आज ना उद्या. हो. हा. जर तुमचे एक साईडलाच काम चालू झालं, तुमचं ते कॅरी फॉरवर्ड होत राहणार. यश नाही. पुढच्या आठवड्यात जाणार तुम्ही. आपला बिझनेस चालू होतो संडेला आणि क्लोजिंग असते सॅटर्डेला. म्हणजे आठवड्यात तुम्ही जेवढं बिझनेस करणार ना, त्याचंच काउंट होणार आणि त्याचंच पेमेंट तुम्हाला सोमवार किंवा मंगळवारपर्यंत येणार. आता सगळ्यात महत्त्वाचा बिझनेस आहे, सगळ्यात महत्त्वाचा प्लॅन सांगतो तुम्हाला. इन्कम आपला स्पॉन्सर बोनस इन्कम 100%. जाऊन येऊ द्या. त्याला गडबड असेल तर जाऊन येऊ द्या. आता हे जे पेमेंट तुम्ही म्हणता 70,000 हे पेमेंट देणार कोण, कंपनी का,
आपलं आपण पासबुक देतो, चेकबुक आपलं- देतो, त्याच्यावर त्याच्यावर ते गुगल आपल्या पे अकाउंटला जमा होतात. जमा. ते डायरेक्ट कोण ह्याच्यात हे नाही करणार, डायरेक्ट कंपनी देणार. खूप गडबड आहे आता. थांबले तर चालेल अजून 10 मिनिटं. हो, थांबतो, थांबतो. आपल्या नाही का तुम्ही- हो थांबतो थांबतो. आता ॲडव्हान्सर बोनस म्हणजे इन्कम तुमचं छान वाटतंय, मला लक्ष देता देत. तुम्ही लक्ष देता नाही. जो माणूस प्रश्न विचारतो ना तो माणूस लय कारवा करतो बरं का. आमचा अनुभव आहे. खरं सांगतो आमचा ते अनुभव आहे. बसल्या जागी आमचे दाजी करतील, कारण ते बिझनेस म्हटलं तर 10 मिनिटं द्या अजून फक्त ऐकू दे. अच्छा, हां. हे ऐका. तर 100% इन्कम बघू आपण. कंपनी लेवल 1 ला किती देणार आहे? 50% देणार. ह्याच्यात काय बदल नाही होणार, बरोबर. लेवल 2 ला किती इन्कम देणार आहे? 50% देणार. ह्याच्यामध्ये काय बदल होणार नाही, बरोबर. लेवल 1 ला 50%, लेवल 2 ला 50%, तेवढंच इन्कम ती कंपनी देणार आहे आपल्याला. तर आता सनी सरांनी काय विचार केला? सनी सर जरा हुशार आहेत. त्यांनी विचार काय केला, हा जो इन्कम वर चाललाय वैशाली मॅडमला किंवा दुसरं कोणाला वर चाललाय त्यांच्या, तर तो सगळा इन्कम वर न जाता 50% तो मलाच पाहिजे. प्रत्येक माणूस हाच विचार करतो, बरोबर आहे. तुम्ही पण तोच विचार केला, तुम्ही तोच विचार केला, मी पण तोच विचार केला, माझ्या वाच्याने पण तोच विचार केला की आपला जेवढा पण इन्कम येतोय ना तेवढा वर नाही गेला पाहिजे बस, तेवढा सगळा आपल्यालाच मिळाला पाहिजे. मग सनी सरांनी काय केलं, इथं पण त्यांचाच आयडी लावला, इथं पण त्यांचाच आयडी लावला आणि इथं पण त्यांचाच आयडी लावला. ह्याला म्हणतात ट्रायंगल. ह्या बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं काय असेल तर हे ट्रायंगल आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुमचा बिझनेस जिथून स्टार्ट होतो ना त्या सगळ्यात महत्त्वाचा गेम कोणता इथूनच फिरतो. कोणता ट्रायंगल बनवल्याच्या नंतर तुमचा बिझनेस चालू होतो. त्यामुळे ट्रायंगल बनवणं जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं आपण प्रत्येक जणाचा ट्रायंगल बनवून घेतो. पहिला तुमचा पण बनवलाय, मला वाटते माझीच तिन्ही पण बनवलाय ना, नाही तुमच्याच नावाचे लागले जाणार. नाही, माझीच आहेत तिन्ही. कारण भविष्यात जाऊन तुम्हाला बिझनेस कळणार आहे. तुम्ही कुणाला वरणार आहे? तुमच्या सिनियरला वरणार आहे. मला सांगितलं का नाही ट्रायंगल, माझ्या नावाचे 3 आयडी लावून का नाही घेतले, कळणार आहे ना. आयुष्यभरात ते खापून फोडणार तुम्ही, कारण एकदा स्ट्रक्चर बिघडलं ना त्याच्यात काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे आपण ट्रायंगलच लावून बिझनेस करतो प्रत्येकाचा. त्यांचा ट्रायंगल बनवलाय, याचा ट्रायंगलला तुमचं बाकी आहे आयडी, यांचं ट्रायंगल, माझं ट्रायंगल, प्रत्येकाचं ट्रायंगल बनवून बिझनेस चालू आहे. तर ट्रायंगल काय त्यांनी काय केलं माहिती आहे का, स्वतःच्याच नावाचे 3 आयडी टाकले. कंपनी लेवल 1 ला 50%, लेवल 2 ला किती 50%. आणि त्यांच्या खाली इथं कोण होतं? फासगे सर, बरोबर आहे. आणि इथं कोण होतं? कोमल, आपलं मोनिका मॅडम, बरोबर. त्यांना परत ते 3 आयडी जोडून त्यांच्या खाली टाकून दिलं, बरोबर आहे. आता फासगे सरांनी कमवले किती? 450 रुपये, बरोबर. फासगे सरांच्या लेवल 1 ला कोण आहे? सनी सर, हा पण तुमचाच आयडी. मग लेवल 1 ला किती इन्कम देते कंपनी? 50%, म्हणजे किती येणार तुम्हाला इन्कम? 225. मग त्यांच्या लेवल 2 ला कोण आहे? तुमचा घरचा आयडी, म्हणजे तुमचा स्वतःचाच आयडी आहे. इथं कोणाचा आयडी होता? वैशाली मॅडमचा होता. इथं कोणाचा आयडी? आता स्वतःचाच आयडी असल्यामुळे 50% इन्कम, म्हणजे कंपनी किती देणार त्यांना? 225, बरोबर आहे. कंपनी गव्हर्नमेंट रूलनुसार आपण गव्हर्नमेंटने ती परमिशन दिली, तुमच्या एका पॅन कार्डवर तुम्ही 3 आयडी ओपन करू शकता. 100% तुम्हाला इन्कम येणार त्याच्यामधून. सेम मोनिका मॅडमने कमवले किती? 450, बरोबर, पहिल्या आठवड्यात. मग त्यांच्या लेवल 1 ला कोण आहे? सनी सर, त्यांना किती येणार? 225, बरोबर आहे. त्याच्यानंतर लेवल 2 ला कोण आहे? त्यांचा स्वतःचाच आयडी असल्यामुळं लेवल 2 ला पण 50%, म्हणजे 225 आले. 225 आणि 225 झाले का? 450, 100% इन्कम. 2 आयडीचं झालं, 3री आयडीचं. हो, तुम्हाला इथं फासगे सर आहे, बरोबर. हा सनी सरांचा, हा सनी सरांचा, हा पण सनी सरांचाच आयडी, बरोबर. मग फासगे सरांच्या लेवल 1 ला कोण आहे? सनी सर, त्यांना किती येणार? 225 रुपये इन्कम, बरोबर. किती कमवले होते फासगे सरांनी? 450. त्यांच्या लेवल 1 ला कोण आहे? सनी सर, त्यांना किती येणार? 50%, म्हणजे 225. लेवल 2 ला पण सनी सरांचाच आयडी, ट्रायंगल बनवलं ना आपण, त्याच्यामुळे त्यांना पण 225. म्हणजे ह्या 2 टप्प्यात तुम्हाला 100% इन्कम येणार आहे. म्हणजे ह्या आयडीला 50% आणि ह्या आयडीला 50%, म्हणजे 2 आयडी. काय झालं ते म्हणतोय मी, कोणते? 3रा आयडी यांचाच आहे ना. मग ते दोन्हीकडे दोन्हीकडे त्यांचाच आहे. इथं या साईडला मोनिका मॅडमला लावलं. नावं change आहेत. मोनिका मॅडमने किती कमवले? 450.
मग मोनिका मॅडमचे 50% त्यांना किती येणार सनी सरांना 225 आणि या आयडीला पण 225, या आयडीला पण 100% इन्कम येणार. म्हणजे त्यांना जो इन्कम येतोय ना या साईडनी पण येणार आहे या साईडनी पण येणार आहे. दोन्ही साईडनी दोन्ही Left साईडनी आणि तुम्ही right, म्हणता दोन्ही दुसरीकडे side साईडनी ना त्या साईडनी पण त्यांना 100% इन्कम आहे. आता सेम हासगे सर गेले कॅपिंगला. हासगे सरांनी कमवले किती 70,000 विकली बरोबर आहे. मग हासगे सरांचे लेवल 1ला कोण आहे कोणाचा आयडी आहे सनी सरांचा. मग सनी सरांना 50% इन्कम म्हणजे किती येणार 50,000 किती 35,000. नाही मी बघतोय लक्ष आहे का नाही पण बरोबर बोलत तुम्ही. मग लेवल 2ला कोण आहे लेवल 2ला 50% इन्कम देते कंपनी म्हणजे लेवल 2ला किती येणार सनी सरांचा आयडी म्हणजे 35,000 बरोबर. 35 आणि 35 किती झाले 70,000 बरोबर. सेम या साईडला कोण आहे मोनिका मॅडम बरोबर आहे. मोनिका मॅडम गेले कॅपिंगला त्यांनी कमवले किती 70,000 बरोबर. मग 70,000 सरांनी कमवले मॅडमनी कमवले बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांच्या लेवल 1ला कोण आहे सनी सर त्यांना किती येणार 35,000 बरोबर. त्याच्या लेवल 2ला 50% कंपनी किती ती 50% इन्कम म्हणजे लेवल 2ला किती येणार 35,000. 35 आणि 35 झाले का 100% 70,000. तुम्हाला हे फक्त 2 लोकांचं गणित सांगितले. एक माणूस किती देणार आहे तुम्हाला 70,000 ह्या बिझनेसमध्ये. 2 लोकांना या बिझनेसमध्ये आणलं त्यांना कॅपिंगला नेलं त्यांचा चेक वाढवला त्यांना कॅपिंगला नेलं तर 2 लोक तुम्हाला किती कमवून देणार आहे 1,40,000 बरोबर प्लस तुमचे 70 बरोबर म्हणजे 2,10,000 बरोबर. त्याच्यानंतर 10 लोक आणले बिझनेसमध्ये 10 लोकांना कॅपिंगला नेलं 10 लोकांना 70,000 रुपये कमवून दिले. आता आपल्या मोबाईलमध्ये 4-5 नंबर असतील त्यातले 10 लोक बिझनेसमध्ये येऊ शकत नाही का. त्या 10 लोकांना बिझनेसमध्ये आणलं त्या 10 लोकांना कॅपिंगला नेलं तर तुम्हाला विकली पेमेंट किती येणार 7 लाख विकली आठवडा. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आहे का 1 रुपया याच्यात. तुम्हाला जे 6 बॉटल घ्यायच्यात त्या स्वतःसाठी वापरा किंवा आजारी माणसाला द्या. तुम्हाला 1 रुपया गुंतवायचं आहे का सर 1 पण रुपये न गुंतवता फायदा किती मोठा आहे तुमचा. आणि 100 लोकांना या बिझनेसमध्ये आणलं. आता ही गोष्ट थोडी मोठी होती पण हे पॉसिबल का नाही आहे ना. 100 लोकांना बिझनेसमध्ये आणलं त्यांना 70,000 रुपये कमवून दिले तर विकली किती कमवणार तुम्ही 70 लाख मंथली 2 कोटी झाला 2 कोटी 7,21 21 2 कोटी झाला नाही 728 728 2 करोड नाही 80 ठेवलं लाख. कोणी ठेवलं बाहेर माझं टार्गेट किती आहे माहिती आहे का 500 स्पॉन्सरचं टार्गेट आहे माझं. 100 लोक किती देणार आहेत आपल्याला 70 लाख विकली 70 लाख आठवडा देणार आहेत 100 लोक. माझं टार्गेट 500 मी 500 करणार म्हणजे करणारच. म्हणजे 10 आयडिया आपण एका साईडला लावायची. झाडी ह्या साईडला झाडी ह्या साईडला म्हणजे स्पॉन्सर टाकून द्यायचं. स्पॉन्सर टाकायचं. तेच sponsor. तुमचे 2 स्पॉन्सर रेडीच होतात आता. आहे ना हा दादा एक आहे अजून 2 आहेत. नाही आपण पहिले आहेत ते पुढं पण हे पुढं आहे. आहेत 4 बघता बघता एका महिन्यात तुमचे किती आहे? डोळ्यासमोर 3 तर आहेत. माझे किती आहे सर आता 14-15 काय असतील ते. तुमचं आता हे सर 15 पण 16 आहे होतील ना. मला तर यांचं वाटतंय सरांना पण म्हणजे आवडतं. आत्या वेळ नाही लागत. हे सर पण 1-2 होणार. आठवड्यात मला